आदरणीय अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 वेगवेगळ्या सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी अजितदादा हयात असतानाच अजितदादांकडे आपली लिखित स्वरूपात प्रदेशाध्यक्षांच्यावर नाराजी व्यक्त करत राजीनामे दिलेले होते। अजितदादांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे राजीनामे नामंजूर केले होते, मंजूर केले नव्हते। अजितदादा त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। आता जर ते राष्ट्रीय अध्यक्षाकडे दिलेले अर्ज आता सुनील तटकरे त्यांचे अर्ज मंजूर करतात, राष्ट्रीय अध्यक्षाचा अधिकार सुनील तटकरे वापरतात। खरं तर आता राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा वहिनी पवार आहेत। असं असताना आता इथून पुढे त्या पक्षामध्ये जे अजितदादांचे प्रेमी लोक असतील, अजितदादांच्यावर एकनिष्ठ असलेले कार्यकर्ते पदाधिकारी असतील, त्यांना इथून पुढे पक्षांतर्गत कुचंबना सहन करावी लागेल। हे त्रिकालबाधित सत्य आहे, कारण त्या चौघांना हा पक्ष ताब्यात आला नाही याचं दुःख आहे। म्हणून आता वेगवेगळ्या पदावर जे कोणी अजितदादांशी एकनिष्ठ लोक असतील त्या सर्वांना आता कुचंबना सहन करावी लागेल, अवमान सहन करावा लागेल, मानहानी सहन करावी लागेल। प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांचा अधिकार वापरून दाखवून दिलेला आहे की मीच या पक्षाचा सर्वेसर्वा आहे। खरं तर अजितदादांनी ज्यांचे राजीनामे मंजूर केलेले नव्हते त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की येत्या काही दिवसामध्ये अजितदादांच्या मनातली गोष्ट होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे नवे प्रदेशाध्यक्ष असतील। ही अजितदादांच्या मनातली गोष्ट होती, त्यांनी ती बोलून दाखवली ती, आम्ही त्याचे साक्षीदार आहोत। त्यामुळेच त्यांचे राजीनामे मंजूर केलेले नव्हते। त्यांच्या राजीनामा पत्रामध्ये स्पष्टपणे त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे। असो, त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या पक्षात काय करावं काय करू नये हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे।